छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी मंचावर उपस्थित माननीय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जी, आशीष शेलार जी, किरीट सोमैया जी, सरदार तारा सिंह जी, मनोज कोटक जी, श्रीनिवास त्रिपाठी जी, नरेश चंदाराणा जी, प्रसाद लाड जी, मेधाताई सोमैया, महेश कारिया, मनीष तिवारी, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्व उमेदवार श्री प्रकाश गंगाधरे जी, रजनी केणी, प्रभाकर शिंदे, समिता कांबळे, नील सोमैया, संध्या त्रिपाठी, साक्षी दळवी, सीता मुखिया, विद्या शर्मा, मीरा दीक्षित, सारिका पवार, अश्विनी कराडे, मंगेश सांगळे, संगीता भास्कर, वैशाली पाटील, मिलिंद कोरगावकर, जितेंद्र धाळीगावकर, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज या सभेला मी येणार, सकाळपासून मला मीडियाचे मेसेज, तुम्ही काय बोलणार। खरं म्हणजे ही निवडणुकीची सभा आहे, पण काही लोकांना असं वाटायला लागलं की निवडणुकीची सभा नाही, एंटरटेनमेंटची सभा आहे आणि म्हणून कलगीतुरा या ठिकाणी होणार आहे, अशा प्रकारची काही लोकांची अपेक्षा या ठिकाणी होती। आणि म्हणून मला विचारलं, म्हणाले त्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही दोघांनाही पाहून घेऊ, आता तुम्ही काय म्हणणार। मग मी उत्तर द्यायचं, मी सर्वांना पुरून उरू शकतो, पण या कलगीतुऱ्याकरता मी आलेलो नाही। कारण माझं या ठिकाणी ठाम मत आहे, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। त्यामुळे मुळामध्ये या ठिकाणी मोदीजींचं नाव घेऊन वल्गना करायच्या कशा करता, आव्हानं द्यायची कशा करता, अतिशय सोपं आहे। याच्या पाठीमागचं कारण आपल्याला माहिती आहे, मीडियाचं अटेन्शन दूर करायचं आहे। पण या निवडणुकीमध्ये तुम्ही काहीही बोललात तरी आमचा फोकस ठरलाय आणि तो फोकस आहे पारदर्शिता, भ्रष्टाचाराचा विरोध, आणि आम्ही या ठिकाणी तुमचा भ्रष्टाचार मांडत राहणार आणि पारदर्शितेचा आग्रह करत राहणार। आमचा अजेंडा ठरलाय, आमचा अजेंडा आहे विकास। आम्ही काय विकास केला हे सांगत राहणार आणि तुम्ही काय विकास केला हे विचारत राहणार। खरं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, ही एवढी मोठी मोठी पुस्तकं घेऊन का मी आलो। ही पुस्तकं मला या ठिकाणी आणण्याची आवश्यकता काय पडली, त्याचं खरं कारण हे आहे की ज्या क्षणी आम्ही पारदर्शितेचा विषय केला, त्या क्षणी एक केंद्र सरकारचा अहवाल दाखवून मुंबईच कशी पारदर्शी आहे अशा प्रकारचं या ठिकाणी माननीय उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेनं मोठं भाषण केलं, मोठमोठे होर्डिंग देखील त्याचे लावले। बंधू भगिनींनो, कधी कधी अर्धवट वाचल्यानं काय होतं आणि चुकीचे सल्लागार ठेवले तर कसं तोंड घशी पडावं लागतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी शिवसेनेने केलेला पारदर्शितेचा दावा आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी हा आर्थिक पाहणीचा अहवाल घेऊन आलो। हा जर अहवाल नीट वाचला असता तर लक्षात आलं असतं या अहवालात काय म्हटलंय। एवढा मोठा अहवाल या ठिकाणी वाचून दाखवणार नाही, त्यातलं एक महत्त्वाचं पान मी वाचून दाखवणार आहे। ज्या पानामध्ये पहिल्यांदा सांगितलंय की या ठिकाणी the scope for learning from the experience across cities is limited because the data on municipalities is poor and partial. Still, an attempt is made using data provided by Janagrah Center for Citizenship and Democracy, बेंगलुरू। म्हणजे हा जो अहवाल आहे हा आपल्याला दाखवतो, या अहवालाच्या आधारावर या ठिकाणी संपूर्ण रँकिंग केल्याचं
या इकॉनॉमिक सर्वेच्या कागदामध्ये म्हटलेलं आहे। आता या इकॉनॉमिक सर्वेमध्ये एक चार्ट आहे, ज्या चार्टमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी या संदर्भात एक चार्ट दिसतोय आणि त्या चार्टमध्ये असं मुंबई वर गेलेलं आपल्याला दिसतंय। तो चार्ट बघितल्याबरोबर पुढचं काहीही न वाचता, तो कशा करताय काय आहे हे न वाचता या ठिकाणी दावे देखील करून टाकले, होर्डिंग देखील छापून टाकले। त्याच्याच खाली वाचलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं, अतिशय स्पष्टपणे म्हटलंय, हैदराबाद स्कोर्स हायली both in terms of the degree of transparency and accountability enacting and complying with a public disclosure law। आणि मग मला देखील आश्चर्य वाटलं, या ठिकाणी सांगितलं जात आहे की हैदराबाद एक नंबरवर आहे, हे म्हणतात मुंबई एक नंबरवर आहे, आणि म्हणून मी या ठिकाणी हा अहवालच घेऊन आलो। आणि अहवालामध्ये मला काय दिसलं, या अहवालामध्ये मला दिसलं या ठिकाणी जे काही रँकिंग केलंय त्या रँकिंग मध्ये पहिला क्रमांक आहे हैदराबादचा, त्याला मिळाले आहेत 6.7%। दुसरा क्रमांक आहे बंगलोरचा, त्याला मिळाले 6.3%। तिसरा क्रमांक आहे मुंबईचा, त्याला मिळाले 5.8%। पण या ठिकाणी अहवाल वाचलाच नाही, आणि अहवाल न वाचता कुठला तरी चार्ट दाखवून, खरं म्हणजे जर पूर्ण अहवाल वाचला असता त्याच अहवालामध्ये लिहिलेलं आहे की पहिल्या क्रमांकावर हैदराबाद आहे, दुसऱ्या क्रमांकावर बंगलोर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे। चला तरी देखील आनंद झाला असता, तिसऱ्या क्रमांकावर का होईना मुंबई या ठिकाणी आहे, त्याचा देखील आनंद आपण साजरा करू। पण हा तिसरा क्रमांक मुंबईला का मिळाला हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। हा तिसरा क्रमांक मुंबईला मिळाला, याच्यामध्ये एकूण 12 वर्गवारीतील गुणानुसार या ठिकाणी मुंबईला तिसरा क्रमांक मिळाला। या 12 पैकी 4 गोष्टी या राज्य शासनाशी संबंधित होत्या, 4 गोष्टी राज्य शासनाची। त्या 4ही गोष्टीमध्ये मुंबईला 10 मार्क मिळाले, 10 पैकी 10 त्या 4ही गोष्टींमध्ये, जे राज्य सरकारशी संबंधित आहे 4ही गोष्टींमध्ये। आणि मग याच्यामध्ये 8 वर्गवारी अशा आहेत की ज्या 8 वर्गवारींमध्ये महानगरपालिकेचं मूल्यमापन त्यांनी केलं आहे। या 8 वर्गवारीपैकी 5 वर्गवारीमध्ये मुंबईला 0 मार्क मिळाले। किती? 0, भोपळा। आणि मग ज्या गोष्टीमध्ये मुंबई महानगरपालिकेला मार्क मिळाले त्या गोष्टी कुठल्या? वॉर्ड कमिटी गठीत करणे, कोणचा तीर मारला, नागरिकांमध्ये जनजागृती करणे, कोणामध्ये केली मला माहित नाही, आमचे किरीट सोमय्या जनजागृती करताना मला दिसतात, इतर तर कोणी दिसतच नाही। आणि मग ऑडिट पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध करून देणे। मग मी हे विचार केला की हे कुठलं ऑडिट यांनी पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध करून दिलाय, आणि म्हणून मी ऑडिटची माहिती मागवली। आपल्याला आश्चर्य वाटेल, 7 वर्षापासून माननीय उद्धवजी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तर दिलं पाहिजे, 7 वर्षापासून मुंबईच्या इंटरनल ऑडिटला या ठिकाणी तिथल्या स्थायी समितीने मान्यताच दिलेली नाही। 7 वर्षापासून ऑडिट नाहीये, कोणत्या ट्रान्सपरन्सीच्या गोष्टी करता 7 वर्ष झाले। म्हणजे पैसा कुठून आला, पैसा कुठे गेला, तो कसा खर्च झाला, टेंडर कोणी घेतलं, त्यांनी काम केलं की नाही, त्याला एस्केलेशन मिळाले की नाही, कुठल्याच गोष्टीच्या संदर्भात या ठिकाणी कुठलाही 7 वर्षात ऑडिट नाही। मग मी म्हटलं पब्लिक डोमेन मध्ये नेमकं आहे तरी काय? ते असं निघालं, राज्य सरकार जे वेगवेगळ्या ग्रांट महानगरपालिकेला देते त्याचं राज्य सरकारने ऑडिट केलं आहे, ते कंपल्सरी आहे, तेवढंच ऑडिट त्या ठिकाणी त्या वेबसाईटवर आहे आणि त्याचे मार्क मिळाले। आणि या 4 मार्कांमुळे म्हणजे 10, 10, 10, 10, 40 मार्क हे राज्य सरकारमुळे मिळाले, आणि म्हणून तिसरा क्रमांक आला। ही परिस्थिती आज मुंबई महानगरपालिकेची आहे। खऱ्या अर्थानं मला तर एका गोष्टीचं समाधान आहे, कारण आपलं शहर आहे, आपलं शहर बदनाम होऊ नये, आपलं शहर हे लोकांना चांगलंच वाटलं पाहिजे। पण मी आभार मानीन त्या संस्थेचे की त्यांनी इथल्या टेंडरच्या संदर्भात कुठलंही मूल्यमापन केलं नाही। जर टेंडरच्या संदर्भात मूल्यमापन केलं असतं तर अकाउंटेबिलिटी मध्ये मुंबई ही शेवटच्या क्रमांकावर आली असती आणि जी बदनामी आपली झाली असती, खऱ्या अर्थानं ती बदनामी या ठिकाणी मी सांगण्याची आवश्यकता नाहीये। आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय उद्धवजींचे जे सल्लागार आहेत, या सल्लागारांनी जरा नीट जर या ठिकाणी अहवाल वाचला असता तर त्याच अहवालात सांगितलेलं आहे, आणि त्या माध्यमातून त्यांच्या हे लक्षात आलं असतं की आपली इज्जत जी वाचली
ती इज्जत केवळ राज्य सरकारमुळे वाचली. जर राज्य सरकारने या 4 गोष्टींमध्ये 10 पैकी 10 गुण मिळवले नसते तर मुंबई कुठल्या क्रमांकावर असती. आणि मग या ठिकाणी मुंबईला शून्य कशात आहे ते देखील सांगतो. ते देखील आशिषजी समजलं पाहिजे ना, मुंबईला शून्य कशात आहे. कारण ट्रान्सपरन्सीच्या वर दावे करून होर्डिंग लागल्यात. तसं उद्या काढून टाकले तर बरं होतील होर्डिंग, म्हणजे त्यांनीच, आपण नाही, त्यांनीच काढले तर. मग शून्य गुण कशात आहे. प्रमाणित आकडेवारी व नियमांच्या आधारे मागील वर्षात केलेल्या कार्याचा अहवाल उपलब्ध करणे, शून्य गुण. कशामध्ये. मागील वर्षी केल्याचा कार्याचा अहवाल उपलब्ध करणे, शून्य गुण. वॉर्ड निहाय वित्तीय माहिती उपलब्ध करणे, शून्य गुण. कशात. वॉर्ड निहाय वित्तीय मागणी. मग आता ट्रान्सपरन्सी म्हणजे काय. वॉर्डात किती पैसा खर्च झाला, तो किती आला, तो कसा खर्च झाला, याची माहितीच नाहीये. ती माहिती उपलब्ध करून देणे, शून्य गुण. नागरी कामांबद्दल आकडेवारी, नागरी कामांच्या संदर्भातली आकडेवारी, शून्य गुण. म्हणजे नागरी कामं काय झाली या संदर्भातली कुठलीही माहिती नाही आणि म्हणून त्याकरता महानगरपालिकेला शून्य गुण. आणि माहितीच्या अधिकाराअंतर्गत आमसभेचे इतिवृत्त, नियम व निर्णय प्रक्रियेबाबतची कागदपत्र उपलब्ध करून देणे, शून्य गुण. आणि त्यासोबत अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेत जनसहभाग, याला देखील शून्य गुण. म्हणजे ट्रान्सपरन्सीच्या 5ही पॅरामीटरवर महानगरपालिकेला मिळालेले गुण किती. भोपळा. किती. शून्य. शून्य गुण, शून्य गुण. आणि म्हणून जर नीट अभ्यास करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा विषय जर मांडला गेला असता तर मला असं वाटतं की अशा प्रकारे नामुष्कीची वेळ आली नसती. पण इथेच संपलं नाहीये, इथेच थांबलं नाहीये. आता याच अहवालामधली एक अजून गोष्ट. आता माननीय उद्धवजींनी तर हा अहवाल, प्रमाणित अहवाल मांडला, सांगितला. त्यांनी अहवाल दाखवला, म्हणाले केंद्र सरकारने दिलाय, केंद्र सरकारचं जे काही सांगलाय ते तर गॉस्पेल ट्रूथ आहे, ते तर सगळं बरोबर आहे. आता याच अहवालामध्ये एक अजून गोष्ट आली आहे. ती गोष्ट काय आहे. नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याबाबत रेटिंग. आता रेटिंग काय केलंय त्यांनी. याच्यामध्ये पहिला क्रमांक आहे तिरुअनंतपुरम 7.5 मार्क, बंगलोर 3.9 मार्क, भोपाळ 3.9 मार्क, भुवनेश्वर 3.9 मार्क, हैदराबाद 3.9 मार्क. आणि मग 2 शहर आहेत 6व्या आणि 7व्या क्रमांकावर, म्हणजे दोघांना एकत्रित दिलेला आहे. दोघही शहरांचा स्कोर आहे 2.1%. ही 2 शहरं कुठली आहेत माहिती आहे. ही 2 शहर आहे मुंबई आणि पाटणा. मुंबई आणि पाटना. हमरे लालू प्रसाद जी का बिहार का पटना, तो पटना के साथ हमरे मुंबई को खड़ा कर दिया है. बताइए, मुंबई का इतना विकास हो गया कि मुंबई पटना बन गया. काय अवस्था आहे बघा. या ठिकाणी तुमच्या या 15 वर्षाच्या 20 वर्षाच्या कारभारानंतर ट्रान्सपरन्सी सांगताना, नागरिकाची महानगरपालिका सांगताना, मग याच अहवालामध्ये सांगितलंय नागरिकांच्या तक्रार निवारण करण्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं रेटिंग हे पटना सोबत एकत्रितपणे आलेलं आहे. केवढा विकास केला बरं आपण, केवढा विकास केला. आता मुंबई पाटण्याच्या बरोबरीत गेलेली आहे. केवढी पुढे गेली आपली मुंबई. आता पाटण्यासोबत आपली कॉम्पिटिशन आहे. खरं म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की या ठिकाणी जे सल्लागार, हा उद्धवजींचा दोष नाहीये. त्यांना जे सल्लागार दिले आहेत त्यांनी ठरवूनच टाकलंय की यांना गार केल्याशिवाय सोडायचंच नाही. त्यामुळे असेच सल्ले ते देतील. आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर कशा प्रकारे मुंबई महापालिकेचा कारभार चाललाय हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणूनच बंधू भगिनींनो, आमचा आग्रह काय होता. चूक होता का सांगा. आमचा आग्रह होता की पारदर्शिता. आम्ही म्हटलं 2-4 10 जागा कमी मिळाल्या तरी चालतील, पण जो काही कारभार चाललाय तो काही योग्य चाललेला नाहीये. ठीक आहे, जर चुका झाल्या असतील तर त्याच्यावर पांघरून टाकायच्या ऐवजी आपण मान्य करू आणि चांगल्या प्रकारचा एक अजेंडा तयार करू आणि त्या माध्यमातून आपण पारदर्शिता आणण्याचा प्रयत्न करू. पण दुर्दैवाने ही पारदर्शिता आणण्याकडे त्यांचा कल नसल्यामुळे त्यांनी सांगितलं आम्हाला युती करायची नाही. त्यांनी युती त्या ठिकाणी तोडली आणि या ठिकाणी आम्ही निवडणुकीकरता सामोरं जातो. निवडणुकीकरता सामोरं जात असताना आमचा अजेंडा एकच आहे आणि तो अजेंडा म्हणजे पारदर्शिता आणि विकास. आत्ताच या ठिकाणी आमच्या किरीट सोमय्यांनी मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात या ठिकाणी विषय मांडला. खरं म्हणजे मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडचं टेंडर
हे का कोणी घेतलं नाही याचा कधी विचार केला आहे का? याच्या खोलात कोणी गेलाय का? खरं जर आपण याच्या खोलामध्ये गेलो तर हे डम्पिंग ग्राउंड बंद न करण्यामध्ये कोणाचं हित आहे हे एकदा शोधून काढा. कोणत्या कंत्राटदारांचं हित आहे, त्यांच्यासोबत पार्टनर कोण आहे, कोणाचे लागे बांधे आहेत, कोण त्यांना मदत करताय, या संदर्भातली सगळी माहिती जर आपण काढली तर आपल्या लक्षात येईल की हे डम्पिंग ग्राउंड का बंद होत नाही. पण किरीट सोमय्याजी, मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, काय वाटेल ते झालं तरी देखील आता जी आपल्याला हायकोर्टाने दिलेली मुदत आहे त्या मुदतीच्या आत हे काम करण्याची जबाबदारी या ठिकाणी मी घेतो आणि या माध्यमातून निश्चित हे काम आपण करून दाखवू. खरं म्हणजे या ठिकाणचा जो डम्पिंगचा घोटाळा आहे, खरं म्हणजे अजब शहरातल्या गजब कहाण्या, अशा प्रकारची अवस्था आहे. आपल्याला ज्यावेळी या घोटाळ्याची आम्ही चौकशी सुरू केली असं लक्षात आलं की वजन काटे जे आहेत, जे टिपिंग फी वसूल करणारी एजन्सी आहे, त्या एजन्सीलाच वजन काट्याचा देखील आपण अधिकार देऊन टाकला आणि वजन काट्याचा अधिकार दिल्यानंतर ते म्हणतील तेवढे पैसे. बरं, त्यांनी त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी काय केलं माहितीये? या ठिकाणी वाहनांची तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की कचरा नेऊन नेणारी वाहनं जी आहेत, या वाहनांचे जे नंबर दिले होते त्या नंबर पैकी 2 तर बेस्टच्या बसेस निघाल्या. आता बेस्टच्या बसेस मधनं कुठनं कचरा आपण त्या ठिकाणी आणणार आहे? म्हणजे बेस्टच्या बसेसनी वर्षानुवर्ष कचरा व्हायला असं बेस्टच्या बसेसचे नंबर दाखवून त्या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी उचलला. त्यानंतर एक क्वालिस कार, त्यानंतर इंडिगो, माझा, या 4 गाड्या. म्हणजे आता त्या कुठल्या इंडिगो गाड्यामध्ये किती कचरा त्यांनी नेला मला माहिती नाही, पण त्या इंडिगो गाड्याचा नंबर देऊन ट्रकनी टनानी कचरा आणला म्हणून त्या ठिकाणी पैसे उचलून टाकले. एक आरमाडा कंपनीची गाडी, आरमाडा जीप असते ना, त्या जीप मध्ये कचरा आणला म्हणून या ठिकाणी पैसे उचलून टाकले. म्हणजे आम मुंबईकराच्या खिशातनं पैसा उचलायचा आणि अशा प्रकारे टिपिंग फीच्या नावाखाली हा या ठिकाणी कंत्राटदारांनी लुटून न्यायचा आणि हा लुटून नेणाऱ्या कंत्राटदारांच्या साथीदारांनी या ठिकाणी हे टेंडर होऊ नये म्हणून प्रयत्न केला. कारण हे जर टेंडर झालं असतं तर हा जो घोटाळा रोज ते करतायत, ज्यातनं हजारो कोटी रुपयाचा मलिदा ते कमावतायत, तो मलिदा त्यांना खाता आला नसता. आणि म्हणून हे टेंडर, मला या दृष्टीची कल्पना आहे आणि आम्ही त्याची चौकशी करतोय. आपल्याला माहिती आहे SIT ची चौकशी होते आहे आणि जे एक एक गोष्ट त्यातनं बाहेर येते आहे ही इतकी भयानक आहे. कशा प्रकारे धमक्या देऊन देऊन कंत्राटदारांनी त्या ठिकाणी टेंडरच टाकू नये आणि अशाच प्रकारे हे डम्पिंग यार्ड चालू राहावे अशा प्रकारचा प्रयत्न हा सातत्याने त्या ठिकाणी सुरू आहे. पण हे फार काळ आम्ही चालू देणार नाही. आता त्या ठिकाणी खरोखर अजय मेहतांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय स्ट्रिक्ट अशा प्रकारची ऍक्शन घेतली. त्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावले, त्या ठिकाणचे वजन काटे ठीक केले. वजन काटे ठीक केल्याबरोबर एका क्षणामध्ये जो कचरा 9000 मेट्रिक टनापर्यंत येत होता तो 8000वर आला. 1000 मेट्रिक टनांनी हा कचरा कमी झाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 1000 मेट्रिक टन कचऱ्याचे पैसे मुंबईकर हे कंत्राटदाराच्या खिशामध्ये त्या ठिकाणी देत होते. तो माफिया तुमचा आवडता शब्द आहे आणि त्या माध्यमातून हे हजारो कोटी रुपये खाण्याचं काम या महानगरपालिकेमध्ये सुरू होतं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी ट्रान्सपरन्सी हवी आहे. पण मी याच्यावर अधिक बोलणार नाही. आम्हाला केवळ या ठिकाणी भ्रष्टाचाराकडे बोट दाखवायचं नाही आहे, आम्हाला मुंबई चांगली करायची आहे. ही मुंबई ही खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय शहर झालं पाहिजे. आज अवस्था काय आहे मुंबईची? आज मुंबईमधले सर्व आपण लोक आपल्या जीवनातला बहुमूल्य वेळ हा कशामध्ये खर्ची घालतो? आपला सगळा बहुमूल्य वेळ हा आपण केवळ ट्रान्सपोर्टेशन मध्ये, कम्युटेशन मध्ये, प्रवासामध्ये या ठिकाणी खर्ची घालतो आणि खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या क्वालिटी ऑफ लाईफवर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून या मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं तयार करायचा निर्णय हा आम्ही घेतला. मी आपल्याला एकच गोष्ट विचारतो, आज MMRDAचं मी अध्यक्ष आहे. या MMRDAचं बजेट हे 4000 कोटी रुपयाचं आहे. या 4000 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये आम्ही 60,000 कोटी रुपयाची कामं या मुंबईमध्ये आणि MMR रिजन मध्ये सुरू केली. आणि मुंबई महानगरपालिकेचं बजेट
हे 35,000 कोटी रुपयाचं आहे, तरी देखील मुंबईची अशी अवस्था काय? जर 4,000 कोटी रुपयामध्ये 60,000 कोटी रुपयाची विकासाची कामं या ठिकाणी या मुंबईमध्ये आम्ही सुरू करू शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त 40,000 कोटीची कामं रेल्वे सोबत आम्ही सुरू केलेली आहेत. 1,00,000 कोटी रुपयाची कामं, ही वेगवेगळी कामं या ठिकाणी मुंबईमध्ये आम्ही सुरू केलेली आहेत. या माध्यमातून या मुंबईमध्ये ट्रान्सपोर्टेशनचं एक नेटवर्क आम्ही तयार करायचा प्रयत्न करतो. आपल्याला माहिती आहे या मुंबईमध्ये जी आपली सबर्बन रेल्वे आहे ही आपल्या मुंबईची लाईफलाईन आहे. ही जी सबर्बन आपली रेल्वे आहे, जेव्हापासून रेल्वे तयार झाली तेव्हापासून 70 लाख प्रवासी प्रवास करतील इतकी आतापर्यंत आपण व्यवस्था उभी केली आहे. गेल्या 50, 60, 100 वर्षामध्ये 70 लाख प्रवाशांकरता आपण व्यवस्था उभी केली. पण आपलं सरकार आल्यानंतर 2च वर्षामध्ये आपण 200 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं तयार करायचं ठरवलं. 120 किलोमीटरचं काम आपण सुरू केलं आणि त्या माध्यमातून 70 लाख प्रवासी अजून प्रवास करू शकतील एवढं जाळं या मुंबईमध्ये या मेट्रोच्या माध्यमातून आपण तयार करतोय. आपल्याला माहिती आहे मेट्रो मार्ग 4च्या अंतर्गत या ठिकाणी वडाळा, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, कासर, वडवली हा आपण मेट्रो मार्ग या ठिकाणी घेतलाय की ज्या माध्यमातून ठाण्याला मुंबईशी जोडतोय. ईस्टर्न सबअर्ब्सला देखील जोडण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आणि या माध्यमातून 15,000 कोटी रुपये खर्च करून या भागामध्ये मेट्रो आणण्याचं काम आम्ही करतोय. आणि एवढंच नाही तर आता हे जे सबर्बन रेल्वे आहे आपल्याला माहिती आहे की याची कॅरिंग कॅपॅसिटी देखील लिमिटेड आहे. आज या ठिकाणी धक्के मारत आपल्याला फिरावं लागतं. अगदी एखाद्यानं विचार केला की थोडे जास्त पैसे खर्च करू आणि फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये चढू तरी देखील तिथे देखील माणसाला उभं राहता येत नाही. सेकंड क्लासच्या डब्यामधली तर हालत अशी असते की खरोखर मुंबईच्या लोकांना नोबेल प्राइज दिलं पाहिजे. कशा प्रकारे ते प्रवास करतात मला खरोखर समजत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सरकारनं, केंद्रातल्या सरकारनं आणि राज्यातल्या सरकारनं निर्णय केला आणि आम्ही या ठिकाणी उन्नत मार्ग तयार करतो. चर्चगेट पासनं तर विरार पर्यंत आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस पासनं तर पनवेल पर्यंत उन्नत मार्गाच्या माध्यमातून आपल्या सबर्बन रेल्वेची कॅरिंग कॅपॅसिटी ही 50% त्या ठिकाणी वाढेल. 35 लाख पॅसेंजर अजून या सबर्बन रेल्वे मधनं त्या ठिकाणी ट्रॅव्हल करू शकतील. 70 लाख पॅसेंजर मेट्रो मधनं, 35 लाख पॅसेंजर सबर्बन रेल्वे मधनं आणि पुढच्या 4 ते 5 वर्षात ही सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर या मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं जे मुंबईकर आहेत त्यांना मेट्रोचे त्यांना या लोकलचे धक्के खावे लागणार नाही, त्यांना रांगेत उभं राहावं लागणार नाही. अतिशय चांगला प्रवास त्यांना करता येईल. पण एवढंच करून आपण थांबलेलो नाही. आपण ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं इंटिग्रेशन सुरू केलंय. कारण एखादा व्यक्ती पब्लिक ट्रान्सपोर्ट केव्हा यूज करेल? तो पब्लिक ट्रान्सपोर्ट तेव्हाच यूज करेल जेव्हा त्याला एंड टू एंड सोल्युशन मिळेल. मी जर मुलुंडला उभा आहे आणि मुलुंडला उभं राहून माझ्या मोबाईलवर मी टाकलं की मला कुलाब्याला जायचं आहे, मला नवी मुंबईला जायचं आहे किंवा मला अजून ठाण्याला जायचं आहे किंवा मला बांद्राला जायचं आहे, तर मला त्या ठिकाणी एंड टू एंड सोल्युशन मिळालं पाहिजे की तुमच्यापासून 300 मीटरवर मेट्रोचं त्या ठिकाणी स्टेशन आहे, त्या ठिकाणी तुम्ही जा, तिथनं मेट्रो घेऊन इथपर्यंत जा, तिथनं तुम्हाला बस मिळेल, बसने इथपर्यंत जा, तिथनं ट्रेन मिळेल, ट्रेनने इथपर्यंत जा, इथे मोनो मिळेल, मोनोने इथपर्यंत जा, तुमच्या घरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. कुठेही तुम्हाला प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशनची आवश्यकता नाही. तर प्रत्येक व्यक्ती हे पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करेल. आणि म्हणून आम्ही निर्णय केला की या सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं इंटिग्रेशन आम्ही करतो आणि या सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमला एका तिकिटावर आणतो, सिंगल तिकीटवर. एक तिकीट तुम्ही घेतलं की ते तिकीट तुम्हाला ट्रेनमध्येही वापरता येईल, ते बसमध्येही वापरता येईल, ते मेट्रोमध्येही वापरता येईल, ते मोनोमध्ये वापरता येईल. आणि आता ईस्टर्न साईडला आम्ही या ठिकाणी वॉटर ट्रान्सपोर्ट चालू करतो. त्या वॉटर ट्रान्सपोर्ट मध्ये देखील तुम्हाला ते तिकीट वापरता येईल. म्हणजे कुठल्याही मोडमध्ये एकदा तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघितलं स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मध्ये की मला इथून इथे जायचं आहे, त्याच्यात तुमचा प्लॅन तयार झाला. त्या प्लॅन प्रमाणे एक तिकीट तुम्ही घेतलं की त्या तिकिटाचा वापर करून तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत 1 तासाच्या आत कुठल्याही कोपऱ्यापासून कुठल्याही कोपऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. हे काम राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी आपण हातामध्ये घेतोय. बंधू भगिनींनो, एकीकडे मुंबई सुरक्षित झाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे 2008 ला या मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले आणि 2008च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे अशा प्रकारचा निर्णय झाला. पण सरकार हे करू शकलं नाही. 2014च्या नोव्हेंबरला आपलं सरकार आलं आणि 1.5 वर्षामध्ये या मुंबईमध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावून दाखवले. आज संपूर्ण मुंबई ही आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सर्व्हिलन्स खाली आणली आहे. आणि हे साधे कॅमेरे नाही आहेत,
या कॅमेऱ्यामध्ये अनेक फंक्शन आहेत. आपण फेस रिकॉग्निशन करू शकतो. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण ऑटोमॅटिक नंबर प्लेटचं रिकॉग्निशन करू शकतो. आता यातनं आपण अशा प्रकारचं ट्रॅफिक कंट्रोल तयार केलाय. माझ्या पत्रकार बंधूंना विनंती आहे, एकदा मुंबईच्या ट्रॅफिक सेंटरला तुम्ही जाऊन या. जगातल्या उत्तम ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम मधलं एक सिस्टीम या मुंबईमध्ये आम्ही उभी केली आहे आणि त्या सिस्टीमच्या माध्यमातून आता संपूर्ण कंट्रोल हा कमांड अँड कंट्रोल सेंटर मधनं आपल्याला करता येतो. आणि काही लोक आम्हाला कदाचित मतं देणार नाही, कारण आता अशी आपण व्यवस्था उभी केली आहे की तुम्ही जर एखादा सिग्नल तोडला तर आता तुम्हाला पोलिसांना तुम्हाला थांबायची आवश्यकता नाही आहे. आमचा कॅमेरा थेट तुमच्या नंबर प्लेटचा फोटो घेतो. ती कॅमेऱ्यातनं घेतलेला फोटो हा आरटीओच्या जी काही रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डशी आम्ही जोडलेला आहे आणि त्या रेकॉर्ड मधनं तो त्या गाडीचा मालक कोण आहे याच्या संदर्भातली माहिती घेतो आणि तो मालक घरी पोहोचायच्या आत त्याच्या मोबाईलवर त्या ठिकाणी चालान पाठवतो. अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे की ज्या माध्यमातून आता या ठिकाणी ट्रॅफिक रूल तोडणारे जे लोक आहेत आणि 1.5 लाख असे चालान आपण या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे आमच्या पोलिसांना चौकात उभं राहिलं नाही तरी चालेल. काही लोकांना वाटतं पोलीस नाही तर या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग तोडता येईल, पोलीस नाही तर आपल्याला सिग्नल तोडता येईल, परंतु त्या संदर्भात कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आम्ही तयार केलेली आहे. आणि म्हणून या मुंबईला आधुनिकतेकडे नेण्याकरता हे देशातलं पहिलं वायफाय शहर हे मुंबई आम्ही करून दाखवलं. अनेक लोक वल्गना करत होते आम्ही वायफाय शहर करू, आम्ही वायफाय शहर करू, पण मला अभिमान आहे की देशाच्या पाठीवर पहिलं वायफाय शहर जर कुठलं झालं असेल तर ते माझं मुंबई हे पहिलं वायफाय शहर झालं. 500 हॉटस्पॉट तयार झाले, आता 600 पर्यंत पोहोचलो आहे. 1200 हॉटस्पॉट्स आम्ही तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून संपूर्ण मुंबईकरांना या ठिकाणी वायफाय देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतो. आज ट्रान्स हार्बर लिंक 20 वर्षापासून केवळ आपण ऐकत होतो. त्या ट्रान्स हार्बर लिंकचं काम या जुलै महिन्यामध्ये आम्ही सुरू करतो. त्याचं टेंडर आम्ही केलं आहे आणि कोस्टल रोडच्या संदर्भात देखील त्याच्या परवानग्या सगळ्या आम्ही आणल्या. खरं म्हणजे कोस्टल रोडच्या संदर्भात देखील या ठिकाणी सांगण्यात आलं, राज्य सरकारने थांबवलं. सगळंच एका दिवशी सांगून दिलं तर मला असं वाटतं पुढे मी काय सांगणार आहे. त्यामुळे त्याची कथा ही पुढच्या भाषणामध्ये तुम्हाला मी सांगेन. पण एवढंच सांगतो की मुंबईचे जे थांबलेले प्रकल्प होते ते प्रकल्प 2 वर्षामध्ये राज्य सरकारने या ठिकाणी करून दाखवले. आणि एवढंच नाही तर या मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात असेल, इंदू मिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, या देखील 20-20 वर्षाच्या घोषणा या सरकारनं 2 वर्षामध्ये पूर्ण करून दाखवल्या. बंधू भगिनींनो, आज मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, मुंबईला एक आधुनिक शहर बनवायचं आहे. या मुंबईला इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर तयार करायचं आहे, ज्या माध्यमातून 50 लाख लोकांना या ठिकाणी जॉब्स मिळू शकतात. इतकं त्याचं पोटेन्शियल आहे. या मुंबईतल्या सामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे. 10 लाख घरांची निर्मिती करायची आहे. आपला विकास आराखडा तयार होतोय. या विकास आराखड्यामध्ये ज्या काही जे काही आपली संसाधनं आहेत ही संसाधनं अनलॉक करत असताना इथल्या गरीबाला, इथल्या मध्यमवर्गीयाला अफोर्डेबल घर मिळालं पाहिजे. याकरता त्या विकास आराखड्याचा उपयोग झाला पाहिजे आणि तो उपयोग आपल्याला करायचा आहे. सामान्य माणसाला घर मिळवून द्यायचं आहे, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्याला त्या ठिकाणी घर द्यायचं आहे. या मुंबईचा संपूर्ण कायापालट आपल्याला करायचा आहे. 2 वर्षाच्या काळामध्ये आम्ही एवढं करून दाखवलं. माझा सवाल आहे, 20-20 वर्ष जे लोक राहिले त्यांनी नेमकं काय करून दाखवलं हे देखील सांगण्याची आवश्यकता आहे. मला या मुंबईचे समुद्र किनारे स्वच्छ करायचे आहेत. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचं सगळं सिवेज ही आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि एवढ्या वर्षानंतर देखील आमचं सगळं सिवेज हे त्या ठिकाणी अनट्रीटेड सिवेज हे समुद्रामध्ये चाललंय. हे सिवेज जर आम्ही समुद्रातनं त्या ठिकाणी थांबवलं आणि त्या माध्यमातनं जर आम्ही खऱ्या अर्थानं शुद्ध पाणी, ट्रीट केलेलं पाणी हे समुद्रात टाकलं तर आमच्या कुठल्याही बीचवर गेल्यानंतर, कुठल्याही चौपाटीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी दुर्गंधी येणार नाही. त्या ठिकाणी सांडपाणी आपल्याला दिसणार नाही, कचरा दिसणार नाही, घाण दिसणार नाही. आणि हे करणं काही कठीण नाही आहे. आज छोटी छोटी शहरं करतात. या ठिकाणी नागपूर करताय, सोलापूर करताय, नांदेड करताय. मग मुंबई सारखं शहर की ज्याच्याकडे आज पैशाची कमतरता नाही आहे, 50-50 हजार कोटी रुपयाच्या FD या मुंबईच्या महानगरपालिकेने करून ठेवल्या आहेत. माझी विनंती एवढीच आहे की हा पैसा जनतेचा आहे, तो जनतेच्या विकासाकरता खर्च केला पाहिजे. तो केवळ कंत्राटदारांकरता खर्च करता कामा नये. आणि त्या दृष्टीनं एक चांगला आराखडा मी आशिष शेलार यांचं अभिनंदन करेन. अतिशय सुंदर अशा प्रकारचा या मुंबईचा एक या ठिकाणी विकासाचा करारनामा आशिषजींनी जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलाय.
आणि या राज्याचा प्रमुख म्हणून मी आपल्याला गॅरंटी देतो की या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू आणि या मुंबईचा चेहरा आणि चित्र हे निश्चितपणे आम्ही बदलून दाखवू। त्याकरताच आपल्याला विनंती करतो, आता खूप वर्ष तुम्ही ही सत्ता त्यांच्या हातामध्ये दिली, त्यांनी काय केलं हे देखील तुम्ही बघितलं, या घोटाळ्यांची मालिका संपत नाही हे देखील आपण बघितलं। आणि म्हणून आता या ठिकाणी तुम्हाला एवढीच विनंती करतो, एक हाती सत्ता आमच्या हातामध्ये द्या, मुंबईची महानगरपालिका आमच्या हातामध्ये द्या, एक पारदर्शी, एक विकासनशील, आपल्या मनातली मुंबई तयार करणारी महानगरपालिका ही आम्ही तयार करून देऊ। देशामध्ये मोदीजी आहेत, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मी आहे आणि मुंबईची महानगरपालिका तुम्ही दिली तर मी तुम्हाला दाव्यानं सांगतो ही मुंबई देखील बदलेल, ही मुंबई विकसित होईल, ही मुंबई सामान्य माणसाचं स्वप्न पूर्ण करणारी मुंबई तयार होईल। त्याकरता या मंचावर बसलेल्या आमच्या सगळ्या नगरसेवकांना या ठिकाणी भरघोस मतानं निवडून द्या, कमळाचं बटन दाबा आणि परिवर्तन करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।